तू तीच आहेस भाग 30. समीक्षा, माझा मोबाईल दे. मी असं काहीही करणार नाही. मी स्वतःच त्यांच्याशिवाय राहू शकत नाही, तर त्यांना इग्नोर कशी करू शकते? माझ्याकडून नाही होणार. एकतर ते आधीच 3-4 दिवस बाहेरगावी चालले आहे. मला दिसणार पण नाही. माझं मन आधीच नाराज आहे. तू अजून मला टेन्शन देऊ नको. इशिका तिच्याकडून फोन घ्यायला लागली, पण समीक्षाने तिला फोन दिला नाही. आता तू माझं ऐकायचं. आणि तुला जर असं वाटत असेल की तुझा फोन माझ्याकडे आहे, तर तू दुसऱ्या कोणाकडून तरी फोन घेऊन त्यांना कॉल मेसेज करशील, तर तसं अजिबात करायचं नाही. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. समीक्षाने तिला ब्लॅकमेल केलं. अरे यार, तुम्ही मला इमोशनल ब्लॅकमेल करत आहात. हे अजिबात ठीक नाही आहे. तुम्हाला समजत नाही आहे मला किती त्रास होत आहे. इशिका रडकुंडीला आली. इशिका, आम्ही हे तुझ्या भल्यासाठीच करत आहोत आणि तुला आमचं ऐकावंच लागेल. फक्त थोड्या दिवस हा त्रास सहन कर. मग बघ भार्गव सर कसे तुझ्याकडे पळत येतात ते. कीर्ती म्हणाली. तशी इशिका शांत बसली, पण तिच्याकडून त्याला इग्नोर करणं खूप अवघड होतं. सकाळी भार्गव लवकर आवरून निघाला. त्याने उठल्यापासून खूप वेळा स्वतःचा मोबाईल बघितला. रोज इशिका त्याला गुड मॉर्निंग करायची आणि गुड नाईट, पण रात्री नाही तिने त्याला गुड नाईट केलं आणि नाही आज गुड मॉर्निंग केलं. तिचा मेसेज नाही म्हणून त्याला खूप चुकल्यासारखं वाटत होतं, पण स्वतःहून त्याने तिला एकही मेसेज केला नाही. तो त्याच्या प्रायव्हेट जेटने निघून गेला. इकडे इशिका तोंड पाडून बसलेली होती. समीक्षा रात्री तिचा मोबाईल घेऊन गेली होती. कीर्तीने तिचा मोबाईल इशिकाला दिलाच नाही. रात्री बराच वेळ इशिका जागीच होती. मनातल्या मनात त्याला किती वेळेस तिने गुड नाईट केलं आणि सकाळी उठल्यावर सुद्धा तिने मनातल्या मनात त्याला गुड नाईट गुड मॉर्निंग विश केलं. आज एकही मेसेज नाही. भार्गव तेच विचार करत बसला होता. तेव्हा त्याला तिचं कालचं वागणं लक्षात आलं. ती रडली आहे, त्याला समजलं. त्यामुळे आज आपल्याशी बोलत नाही असा त्याने अंदाज लावला. आज बोलणार नाही, पण ती आपल्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून उद्या नक्की कॉल करेल म्हणून त्याने त्याचा फोन बाजूला ठेवला आणि डोळे लावून बसला. काजल, विराजने तिला आवाज दिला. आजीसाहेब हॉलमध्ये बसलेल्या होत्या. त्या आल्यानंतर विराज फक्त त्यांच्याशी 1-2 शब्द बोलला होता. त्यातही त्यांनी भीतच त्याला उत्तर दिलं. त्या स्वतःहून विराजसोबत जास्त बोलत नव्हत्या, कारण विराजचा स्वभाव भार्गवपेक्षा जास्त कठीण होता. जेव्हा बघावं तेव्हा फक्त काजल काजल काजल. तिच्याशिवाय यांना दुसरं काहीच सुचतच नाही. माझ्या मुलाला आणि नातवाला हिने बरोबर आपल्या बाजूने केलं आहे. किती वेळेस तिला घराबाहेर काढण्याचा प्लॅन केला, पण नेहमी ती वाचली, कारण तिच्या मागे आमचे विराज होते. आजीसाहेब मनातल्या मनात चिडत होत्या. विराज, आता आईसाहेब आल्या आहेत. कमीत कमी त्यांच्यासमोर तरी मला असा आवाज देत जाऊ नका. त्यांना कसं वाटत असेल? ती रूममध्ये येत म्हणाली. विराजने तिला आपल्या दोन्ही हातांनी मिठीत घेतलं आणि सरळ तिला कमरेत पकडून वरती उचललं. तिचे दोन्ही हात पटकन त्याच्या खांद्यावर गेले. विराज, काय करत आहात तुम्ही? तिला तर खूप लाजल्यासारखं झालं. माझ्या बायकोवर प्रेम करत आहे. त्याने तिच्या मानेच्या खाली ओठ टेकवले. विराज, ती सुटण्याची धडपड करायला लागली. श्श. त्याने तिला शांत राहायला सांगितलं, तशी ती स्थिर झाली. कालपासून आईसाहेब आल्या आहेत, तर तुझं सगळं लक्ष त्यांच्यावर आहे. माझ्याकडे बघायला तुला वेळही नाही. तू त्यांच्यासाठी किती काही केलं तरी त्यांच्या मनात तुला कधीच जागा मिळणार नाही. मग काय इतकं त्यांच्या पुढे पुढे करते? असंही त्यांच्यावर लक्ष द्यायला घरात नोकर आहे, मी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. तो म्हणाला तशी तिने नजर खाली केली. मी का नाही आवडत त्यांना? तिचा चेहरा पूर्ण पडला.
लग्नाला इतके वर्ष होऊनही आईसाहेबांनी कधी तिला सून म्हणून स्वीकारलं नाही. ती कधीच त्यांच्या शब्दाबाहेर गेली नाही, कधी त्यांना उलटही बोलली नाही. तरीसुद्धा त्या नेहमी तिचा राग रागच करत होत्या. असतो एखाद्याचा स्वभाव, त्याला इलाज नाही. पण जिथे आपल्याला किंमत नाही तिथे जाण्याची गरजच नाही, हे आधीही मी तुला खूप वेळा समजवलं आहे. आईसाहेबांच्या पुढे करायची तुला काहीच गरज नाही. तू त्यांच्यापासून लांब राहा. तू कितीही आणि काहीही त्यांच्यासाठी केलं तरी त्यांच्या नजरेत त्याची काहीच किंमत नाही. त्यामुळे आपली एनर्जी वेस्ट करू नको, तो म्हणाला. आजीसाहेबांना बऱ्याच वेळाने त्याने फटकारले होते, पण त्या त्यांचा स्वभाव सोडायला तयारच नव्हत्या. आज गर्व येणार आहे. मला तर टेन्शन आलं आहे. आईसाहेब आणि त्याच्यामध्ये काही वाद व्हायला नको. ती म्हणाली तसा तो हसला. त्यांचं ते बघून घेतील. तू फक्त माझ्यावर लक्ष दे. तो तिला अजून जवळ घेत म्हणाला तशी ती गालात हसली. सकाळी सकाळी कवळ्या उन्हात आरव कीर्तीचा हात धरून तिला हळूहळू चालवत होता. इशिकाने लांबूनच त्या दोघांना बघितलं आणि आता तिला प्रकर्षाने भार्गवची आठवण यायला लागली. 2-3 दिवस होऊन गेले. ना इशिका भार्गवला कॉल करू शकली आणि नाही भार्गवने तिला कॉल केला. भार्गव त्याच्या कामामध्ये व्यस्त होता. आजीसाहेब त्याच्यासमोर आल्याच नाही. तो ज्या दिवशी गेला त्याच दिवशी त्याने मंजिरीला तिच्या घरी हाकलून दिलं. मंजिरी मात्र मनात राग धरूनच गेली होती. मला माहीत होतं त्यांना माझी आठवण अजिबात येणार नाही. इशिका तोंड पाडून बसलेली होती. समीक्षा कीर्तीच्या चेकअपसाठी आलेली होती. तिने इशिकाचा मोबाईल तिला परत केला. तेव्हा इशिकाने बघितलं तर एकही कॉल नाही आणि मेसेज नाही. तिचं मन खूप दुखलं. तो तिला इतक्या लवकर विसरून जाईल असं तिला वाटलं नव्हतं. शक्यच नाही. त्यांना तुझी आठवण येत असणार, पण ते तुझ्या कॉलची वाट बघत असतील. त्यांनी कॉल केला असता, पण त्यांचा इगो आड येतो. या ॲटिट्यूडवाल्या मुलांचं असंच असतं. समीक्षा म्हणाली. तिने कीर्तीचे टाके चेक केले. आता कीर्ती पूर्ण कव्हर होत चालली होती. इशू, तू मला आत्तूपेक्षा तुझी बेस्ट फ्रेंड जास्त समजते. मग हा भार्गवचा विषय तू माझ्यापासून का लपवला? बरं, मला माहीत झालं, पण तुमच्या दोघांमध्ये काय चाललं आहे हे अजून मला सांगितलं नाही. आबोली कीर्तीला बघायला आली होती. आत्तू, काय चाललं आहे ते मलाच समजत नाही आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, पण त्यांचं नाही. आता असं वाटत आहे की मीच त्यांच्या पाठीमागे लागली आहे. त्यांना त्रास देत आहे. ते तर माझा जराही विचार करत नाही. 3-4 दिवसापासून ते इथे नाही आहे, पण या 3-4 दिवसात त्यांनी एकही कॉल किंवा मेसेज केला नाही. इशिकाच्या डोळ्यात पाणी आलं तशी आबोली तिच्याजवळ जाऊन बसली. इशिकाने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. इशू, तू कधीपासून इतकी कमजोर पडायला लागलीस? मला कीर्तीने काल सर्व सांगितलं. त्या दोघींनी तुला जे सांगितलं आहे ते योग्यच आहे, पण अशाने सुद्धा त्याचं तुझ्यावर प्रेम आहे हे जर तो कबूल करत नसेल तर आता एकच पर्याय, धिंगाणा घालायचा. आबोली म्हणाली तसं या तिघींनी आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. धिंगाणा घालायचा म्हणजे नेमकं काय करायचं? कीर्तीला अजून आबोली कशी आहे त्याचा अनुभव आलेला नव्हता. पण आता आत्तू काहीतरी मस्त उपाय आपल्याला देणार म्हणून इशिकाचे डोळे चमकले, कारण आबोलीचा उपाय कधीच वाया जात नव्हता. आत्तू, तू सांग काय करायचं? इशिका सोप्यावर मांडी घालून बसली. समीक्षा आणि कीर्तीचं लक्ष आबोलीकडे होतं. त्या भार्गवसोबत त्याचा तो पीए कोण, तो चष्मीस बुट्टा, त्याला कॉल कर आणि त्याला विचार की ते वापस कधी येणार आहे. आणि हेही सांग की तू त्याला कॉल केला हे भार्गवला कळता कामा नये. पटकन कॉल कर, माझ्यासमोर. आबोली म्हणाली तसं इशिकाने लगेच शोनला कॉल केला. शोन, तुम्ही वापस कधी येणार आहात? इशिकाने विचारलं. भार्गव तेव्हा काही लोकांसोबत बोलत होता. शोन तिथेच उभा होता.
पण इशिकाचा कॉल येताच तो बाजूला जाऊन बोलायला लागला. आम्ही आज संध्याकाळपर्यंतच परत येत आहोत. शोन म्हणाला तशी इशिका हसली. तिला कधी एकदा भार्गवला बघते असं झालं होतं. आता तो लवकरच तिच्या समोर असणार होता. अच्छा ठीक आहे. पण हो, मी आत्ता तुला कॉल केला आहे हे मिस्टर बीबी यांना सांगायचं नाही, समजलं? ती म्हणाली. तसं भार्गवपेक्षा जास्त इशिकाचा ऐकणारा शोन लगेच हो म्हणाला. ओके. त्याचा कॉल कट झाल्यावर इशिका अबोलीकडे वळाली. ते आजच परत येत आहे, ती खुश होऊन म्हणाली. तशी अबोलीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. या दोघींना मात्र काहीच कळत नव्हतं की आता या दोघी काय करणार आहे ते. मी संध्याकाळी तुला बियर आणून देते, तेवढी गटक फक्त, अबोली म्हणाली. तसा 440 वोल्टचा झटका इशिकाला लागला आणि इकडे या दोघींना 1000 वोल्टचा झटका लागला. काय? इशिकाला चांगलाच धक्का बसला. सांगितलं ते कर आणि त्याचा ॲड्रेस मला दे. तुला तिथे वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी माझी, अबोली म्हणाली. इशिकाला समजत होतं की ही नाटक का करायला लावत आहे. आतू, ड्रिंक घेण्याची काय गरज आहे? मी ड्रिंक घेतली आहे असं नाटक करू शकते, ती म्हणाली. तसा अबोलीने डोक्याला हात लावला. तुला काय तो बाकीच्या मुलांसारखा वाटला का? तू किती नाटकं केली तरी त्याला समजणार नाही. तो फक्त तुझ्या शब्दावरून तुला ओळखेल की तू नाटक करत आहे. त्यापेक्षा मी सांगितलं ते कर, अबोली म्हणाली. पण आत्ता मी जर ड्रिंक घेऊन दुसरंच काही बडबडले तर? इशिकाने डोक्याला हात लावला. तसा अबोलीने तिच्या डोक्यावरचा हात खाली केला. मला चांगलंच माहीत आहे, जे अजून तू मनात धरून बसले आहे तेही त्याच्यासमोर मोकळं होईल, अबोली म्हणाली. समीक्षा आणि कीर्तीला तर अबोलीच्या बोलण्याचा शॉकच बसला होता. कीर्तीला तर आपल्या सासूवर विश्वासच बसत नव्हता. आपली सासू अशी असेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. ओके, तू सांगितलं तसंच करते. आता जे होईल ते. तसे हा माणूस डोक्याच्या बाहेरचा आहे, तर मलासुद्धा आता डोक्याबाहेर जावं लागेल, इशिका काहीतरी विचार करत म्हणाली. भार्गवला पॅलेसवर यायला रात्र झाली होती. ते जेव्हा आले तेव्हा शोनने लगेच इशिकाला मेसेज केला होता. शोन, मी खूप थकलो आहे. माझ्यासाठी कोणाचा कॉल असेल तर इग्नोर कर. मला उठवायला अजिबात येऊ नको, असं म्हणून भार्गव त्याच्या रूममध्ये गेला. ओके बॉस. शोन पण थकला होता म्हणून तोही त्याच्या रूममध्ये झोपायला गेला. पॅलेसमध्ये पूर्ण शांतता होती. फक्त आसपास गार्ड त्यांची ड्युटी करत होते. इशिकाने घाबरत घाबरत थोडी ड्रिंक घेतली. बाकी उरलेली बॉटल अबोलीने तिच्याच हातात दिली. लपतछपत अबोलीने तिला त्यांच्या घराबाहेर काढलं. आधीच तिने एक टॅक्सी बोलवली होती. त्या टॅक्सीत बसून दोघीही भार्गवच्या पॅलेसवर गेल्या. आत्तू, तू जा घरी आता. अग्ने मामू तुझी वाट बघत असेल. तू नसली तर त्यांचं मन लागत नाही, इशिका म्हणाली. तिला आता चढायला लागली होती. मिस्टर सहस्त्रबुद्धे अजून घरी नाही आले म्हणून तर मी तुझी मदत करू शकले. आता जा तू, ती म्हणाली आणि इशिकाला टॅक्सीमधून खाली उतरवून दिलं. हे बरं आहे, काम झालं तर मला बाहेर काढून दिलं. तिला वाटलं तिला घरातून बाहेर काढलं. इशिकाने इकडे तिकडे बघितलं. तिला गार्ड दिसले. गेटवरच्या गार्डने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं. त्यांनाही प्रश्न पडला की इशिका मॅडम इतक्या रात्री पॅलेसवर काय करत आहे. मॅडम, तुम्ही इतक्या रात्री इथं काय करत आहात, एका गार्डने तिला विचारलं. तशी तिने खूप छान स्माईल त्याला दिली. मी इथे काय करत आहे? मी इथे कशाला आली, ती आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तसा तो गार्ड गोंधळून तिच्याकडे बघायला लागला. मॅडम, तुम्हालाच माहीत नाही का तुम्ही इथे कशाला आला आहात ते? तुम्ही ड्रिंक घेतली आहे का, तो म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं. हो, घेतली आहे मी ड्रिंक.
तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला हवी आहे का? पाहिजे असेल तर सांग. हे बघ, मी उरलेली बॉटल पण घेऊन आले आहे. ती अर्धी खाली झालेली बॉटल त्याला दाखवत म्हणाली. तसा त्याने डोक्याला हात मारला. आपल्याला बॉसला कळवायला हवं, दुसरा गार्ड पहिल्या गार्डला म्हणाला. तशी त्याने होमध्ये मान हलवली आणि आतमध्ये फोन करून कळवलं. जे कोणी आहे त्यांना बाहेरच्या बाहेर काढून द्या. बॉसने स्ट्रिक्टली सांगितलं आहे की त्यांना कोणालाही भेटायचं नाही आहे. ते खूप थकले आहे आणि आता आराम करत आहे, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करू नका. शॉन झोपेतच म्हणाला. सर, इशिका मॅडम आल्या आहे आणि त्यांनी ड्रिंक घेतलेली आहे. तो गार्ड म्हणाला. तशी शॉनची झोप क्षणात गायब झाली. काय? ओह माय गॉड! तो आहे तसाच बाहेर पळाला. ए, गेट उघड ना, मला स्कूलमध्ये जायचं आहे, उशीर होत आहे. ती गेटवर अर्धी चढलेली होती. तिच्यासाठी गेट उघडलेला होता तरी ती गेटवर चढली होती. मॅडम, हे स्कूल नाही आहे, गार्ड म्हणाला. इतकं मोठं स्कूल तुला दिसत नाही का? थांब, तुझी कंप्लेंट प्रिन्सिपॉलकडेच करते, ती त्याला धमकी देत म्हणाली. समीक्षा, इशिका काय करत असेल? मला तर टेन्शनच आलं आहे. ती व्यवस्थित असेल ना? कीर्तीने समीक्षाला कॉल केला होता. समीक्षालाही इशिकाचं टेन्शन आलं होतं. माहीत नाही ती पोरगी तिथे काय धिंगाणा घालत असेल. अशी ही शुद्धीत असताना समोरच्याला वेडं करून ठेवते. आणि आता तर ड्रिंक घेतली आहे. मला तर तिच्यापेक्षा जास्त टेन्शन त्या भार्गव सरांचं आलं आहे. बिचाऱ्यांचे काय हाल करून ठेवेल इशिका, देव जाणे. समीक्षा डोक्यावर हात ठेवून म्हणाली. कीर्ती, चल बाहेर फिरायला जाऊया. सारखं घरात बसून तू बोर झाली असशील. आरव कीर्तीकडे आला. त्याचा आवाज ऐकून समीक्षाने लगेच कॉल कट केला. आत्ता या वेळेला? ती म्हणाली. दिवसभर मला वेळ मिळत नाही. आता जेवण झालं आहे तर थोडं फिरून येऊ, तुला फ्रेश वाटेल. चल. त्याने तिचं पुढं काहीही ऐकून न घेता तिला दोन्ही हातांवर उचललं आणि घेऊन गेला. आरवने कीर्तीला त्याच्या गाडीत बसवलं आणि दुसऱ्या बाजूने तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. त्याने तिच्याकडे बघून एक स्माईल केली आणि गाडी स्टार्ट केली. त्याची गाडी गेटमधून बाहेर निघताच गेटजवळ लपलेली अबोली पटकन आत पळाली. आता या मुलीने सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. तरी मी तिला एकच पेग बनवून दिला होता, पण टेन्शनमध्ये अर्धी बॉटल संपवली. अबोली डोक्यावर हात ठेवून बेडवर आडवी पडली. तितक्यात तिला अग्नेयचा कॉल आला. तसा तिने पटकन रिसीव्ह केला. अबोली, मी आजच परत येत आहे. अग्नेय तिकडून जरासा चिडून म्हणाला. तशी तिची सिट्टी पिट्टी गुल झाली. यांना समजले की काय? तिच्या पोटातच गुडगुड झाली. तशी ती वॉशरूमला पळाली. हॅलो हॅलो, अबोली अबोली. अग्नेय तिकडून आवाज देत होता, पण अबोली मोबाईल बेडवर टाकून पळाली होती. थोड्या वेळाने ती बाहेर आली तर अग्नेयचा कॉल येतच होता. तिने घाबरतच रिसीव्ह केला. अबोली. मिस्टर सहस्त्रबुद्धे, माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे. मी झोपते. बाय, गुड नाईट. ती आजारी असल्यासारखं बोलली. अच्छा ठीक आहे, तू आराम कर. मी डॉक्टरांना घरी पाठवतो. तिचं नाटक त्याला माहीत होतं. कशाला? त्याची इतकी गरज नाही. इतक्या रात्री का डॉक्टरची झोपमोड करायची? मला रात्रीतून बरं वाटेल, ती पटकन म्हणाली. तसा तो गालत हसला. मी सुद्धा पहाटेपर्यंत घरी पोहोचत आहे. ओके, आता तू आराम कर. गुड नाईट. त्याने फोन कट केला. तसं तिला अजून टेन्शन आलं. कधी कधी मला असं वाटतं मी जरा अतिच हुशार नवरा केला आहे. त्यापेक्षा एखादा कमी डोक्याचा नवरा केला असता तरी चाललं असतं. मी काय करते हे त्याला कधीच कळलं नसतं. हे मिस्टर सहस्त्रबुद्धे तर मला शब्दात पकडतात. ती रागातच म्हणाली आणि डोक्यावर ब्लँकेट घेऊन झोपून गेली. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात.
तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.